2 किलो वजन वाढलेलं, 5 दिवसात 2 किलो वजन कमी झालं. हा 5 दिवसात 2 किलो मागच्यासारखं करू नको माझ्या लेकीशी. हा आता समोर राहिली 5 दिवस राहते 10 दिवस राहून गेली. मग राहिली तर काय फरक पडला? तिचंच घर आहे. आता परत येणार खा खाणार काम तर काही करणार नाही. मी चालली माझ्या माहेरी 1 महिन्यासाठी. का? का म्हणजे तुमची लेक 10 दिवस येते, मग मी पण नाही जाऊ शकत. म्हणजे आता इडली तर भिजू घातला, ती इडली येते का मला बनवता? तू सांग. तुमची लेक येणार आहे ना, मग तिच्याकडून इडली बनवून घ्या आणि दोघी खा. तुमचंही वजन वाढवा, तिचंही वजन वाढवा. मी पण चालली वजन वाढवायला माझ्या माहेरी. सकाळी सासू मुलीला फोन करते. पुढे बघा. शिवाजी याच्या फोन लावून दे ताईला. लागलं बघ. हॅलो, हॅलो, जेवली की नाही बाई? कसलं जेवण आणि काय? इथं काम करून करूनच वैताग आलाय. काऊन ग? मस्त 2 किलो वजन वाढलं होतं 10 दिवस तिकडे राहून. आता ते 2 किलो वजन पण माझं कमी झालं इथे. कसं काय? काम करून करून आणि काय? इथं सासूचं चाललंय, अधिक महिना आहे, धोंड्याचा महिना आहे, याला बोलव त्याला बोलव, काल त्याला बोलवलं, आज याला बोलवलं. आता उद्या माझी नणंद येईल, कालपासून तेच काम चालले. मग एक काम कर ना, तू ये ना निघून. आता डायरेक्ट निघून कशी येऊ? अगं आता परत बोलत नाही ना, येते म्हणून चालली. सांगून काय येत? मी करते पाहुण्याला फोन, तू ये निघून. मग बघते आधी काम आवरून होऊ दे. काय काम घे म्हणे गावरू, आपस ती सासू करते ते काम. तू ये निघून. परत बसेल बडबड करत. काय नाही बडबड करत, तू ये निघून. सांगूच नको की मी चालली म्हणून माहेरी. हा ठीक आहे, बघते मग. हा बघ. करते निघाली की. हा निघाली की फोन कर आणि ये निघून. हा सासू येते माझी, परत ऐकेल तर ठेवते फोन. मग मी येत असेल तर फोन करेन. हा बरं बरं, ठेव मग फोन, ठेव मग. हा. कोणाचा फोन होता एवढ्या सकाळी सकाळी, एवढ्या जोरात? मला आवाज येत पर्यंत. माझ्या लेकीचा होता, माझी लेकी येऊन राहिली. मागच्या सारखं करू नको माझ्या लेकीशी. हा आता समोर राहिली 5 दिवस राहते 10 दिवस राहून गेली. मग राहिली तर काय फरक पडला? तिचंच घर आहे. हा. तिचंच घर आहे ना, ते राहील नाही तर काय करीन? तर पण आता कशाला येत आहेत? कारण ते तिच्या घरी लय काम आहेत म्हणते. माझं 2 किलो वजन कमी झालं म्हणते आई. इथं तर 2 किलो वजन वाढलेलं, 5 दिवसात 2 किलो वजन कमी झालं. हा 5 दिवसात 2 किलो वजन कमी झालं. इडलीचं ते काय म्हणतात ते तांदूळ भिजू घालून दे. इडली कर उद्या सकाळी लगेच. हा, आता भिजू घालून दिलं की उद्या सकाळी ते इडली कर त्या पोरीला, माझ्या पोरीला. त्यांच्या घरात काही काम धंदे नाही का? ते इथे येऊन राहतात. मग काय फरक पडला राहायचं तर? उद्या येणार नाही. हा उद्या येणार आहे. आणि काय भांडणं गिरणं केलं तर बघ, मग माझ्यावर कोणी वाईट नाहीये. त्यांची नणद येणार आहे का घरी? ते मला माहित नाही तिची नणद येते की नाही येत. तर पहिले ती येऊन राहिली, येऊ दे तिला. बर, हा उद्या येणार आहे का? हा उद्या येणार आहे. ते कुठे गेले? कामाला गेले का? हा गेले कामाले. बर चालेल, उद्या येतात का? हा उद्या येतात. इडली काय ते काय म्हणतात ते तांदूळ भिजू घालून दे आणि इडली कर सकाळी सकाळी. लगेच चांगलं जेवण कर तिला व्यवस्थित, म्हणजे तिचं वजन वाढलं पाहिजे 10-12 दिवसात. आणि ती किती दिवस वाढूनच जाणार आहे का? 2 किलो वजन वाढूनच? हा 2 किलो वजनच वाढून जाणार आहे. बर ठीक आहे. आता कशाला ही ननदबाई येते परत परत परत? आता 10 दिवस राहून गेली, 5च दिवस झाले घरी जाऊन. आता परत येणार खा खाणार, काम तर काही करणार नाही. मलाच काहीतरी आयडिया करायला लागेल, नाहीतर ही ननद सारखी इथेच येऊन राहील. नाही तिकडचं पण घर सुधारणार नाही ना माझं घर सुधारणार. मला काहीतरी आयडिया करायला पाहिजे. बघू काहीतरी करूया उद्या. समीक्षा टाकली की तांदूळ घेऊन भिजू? हो आता तेच करू राहिली. तर ही बाई मला आज जगू देणार नाही, उद्या येणारी महाराणी पण मला काही नीट जगू देणार नाही. वजन स्वतःच वाढवायला येते का माझं वजन कमी करायला येते काय माहिती. खाईल उद्या. 10 दिवस वजन वाढूनच जाणार आहे आणि माझं वजन कमी करूनच जाणार आहे. यांच्या सासूबाईंना काय बोलत नाही काय माहिती ना आमची सासू. मुलगी घरातून निघताना आईला फोन करते. दुसऱ्या दिवशी सकाळी
हॅलो. हॅलो. हा माई निघते मी आता 8ची बस आहे. हा निघ निघ, पण सासूला सांगितलं की नाही तुम्ही? नाही आता तूच तर बोलली कोणाला सांगू नको. मी काय कोणाला सांगितलं नाही. सगळे झोपलेत. मी माझी बॅग भरली आहे आणि निघते आता. हा बरं झालं नाही सासूला नाही सांगितलं, नाही तर तुला येऊ दिलं नसतं सासूनी. हा हा ठीक आहे मग मी निघते. हा निघ निघ पण मी निघ. फोन करेल तेव्हा मला, नाही तर दादाला मला घ्यायला पाठव मग. हा पाठवते दादाला, नाही तर बाबाला पाठवते मी तुला घ्यायला. हा चालेल. आली की सांगतो मग मला कुठपर्यंत येत तो. हा मग मी निघते आता घरातून. हा निघ 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 निघ. हा ठेव मग. हा ठेव ठेव. आई बाई येते आता 8 वाजता त्या बसनं बसणार आहे, 10 वाजेपर्यंत माझी बाई येणार आहे आता घरी. कार्तिक पाय पडायचे, आपल्याला जायचंय. चला चाललो आम्ही. कुठे चालले? आम्ही चालली माझ्या माहेरी 1 महिन्यासाठी. का? का म्हणजे तुमची लेक 10 दिवस येते, मग मी पण नाही जाऊ शकत 1 मग ते महिना. आता इडलीचं भिजू घातला, ती इडली येते का मला बनवता? तू आता सांग. तुमची लेक येणार आहे ना, मग तिच्याकडून इडली बनवून घ्या आणि दोघी खा आणि तुमचंही वजन वाढवा आणि तिचंही वजन वाढवा. मी पण चालली वजन वाढवायला माझ्या माहेरी. अगं असं करू नको बाई, जाऊ नको. घरातले कामं कोण करा? बंद कामं माझ्या भोवती पडतील. तुमच्या लेकीला तिच्या सासरचं करायचा कंटाळा येतो, मलाही माझ्या सासरचं करायचा कंटाळा येतो. मी चालली माझ्या माहेरी, माझं पण वजन ए बाई मला फोन लावून दे, मी वापोरेला सांगतो येऊ नको म्हणून. तू जाऊ नको बाई. माझ्या घरातले कामं मा करणं जीवाला आहे. तू करशील तर बरं होईल माझ्या घरातले कामं. काम आता येऊ दे ना. नाही 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 येऊ देत नाही बाई. मी तुला सांगेन बाई, पिण्यानं गेल्यावर येतो माझ्या घरी. त्यातनं पिऊ नको. 2 महिन्याने ये, पिण्यानं जगत जात नाही त्यातनं तू काय माझ्या घरी येऊ नको बाई. आता कसं समजलं बरोबर? मग काय तर मग 10 दिवस लेकीला बोलवायचंच नाही. त्या पण तर त्या घरच्या सून आहेत ना. हो ना बाई, चुकली मी चुकली. दे मला फोन लावून दे बाई, मी सांगतो माझ्या लेकीला. हे घ्या. बस कोणती बसायच्या आधीच फोन लागला पाहिजे. हॅलो. हॅलो बोल. अगं बाई तू काही येऊ नको. त्या भावजानं लय राडा केला. त्या ननद गेल्याशी येऊ नको. त्या ननदचं सगळं कर. त्या ननदने 2-3 किलो वजन वाढू दे आणि त्याच्यानंतर तू ये 1-1.5 महिन्यानं माझ्या घरी. अगं आई मी बस स्टॉपला आली, एवढे मोठे बॅग घेऊन. घरी कोणाला काही सांगितलं ना. आता मी घरी कशी काय जाऊ? काय सांगू त्यांना? काहीच नको सांगू. काय कारण सांग. मी गेलते म्हणा इथं कुठं बाहेर. काय कारण सांग. येऊ नको बाई. त्या भावजानं खूप राडा केला. ती भावजाई चालली माहेरी. पण माझ्या घरातले कामं कोण करा? अगं पहिलेच सांगायचं ना घरातून निघायच्या आधी. आता मी कशी घरी जाऊ? काही नाही होत. जा घरी. तेच रिक्षा रिटर्न कर. अशी कशी तू पोरीला बोलते ग? अगं बोलायचं नाहीये, पण मग त्या भावजाईनं राडा केला ना, बोला तर लागेलच. मग आता काय करतो सांग. तिच्याच भरोशावर आपलं घर आहे. मग आता मी परत जाऊ घरी? हा जाय घरी जाय. त्या ननदचं करून ये. त्या ननदचं सगळं अधिक महिना आहे ते करून घे आणि त्याच्यानंतर ये आपल्या घरी. ठीक आहे चालेल मग. जाय जाय जाय. ठेव मग. हा ठेवतो. प्रत्येक आईचं कर्तव्य आहे की आपली मुलगी ही कोणाच्या तरी घरची सून आहे. त्यांच्याही घरी नणंद, सासू या सर्व आहेत. तसंच प्रत्येक सासूने हे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे की आपली सून ही कोणाच्या तरी घरची मुलगी आहे, जिथे तिची आई आहे, बहीण आहे, वडील आहेत. म्हणजेच प्रत्येक मुलगी ही कोणाची तरी सून असते, तशीच आपली सून ही कोणाची तरी मुलगी आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद.